हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. खास मेजवानी विथ रोहिणी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज माझ्या आईनं आंबील बनवली होती ताकाची. तर याचीच रेसिपी आपण आज पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, हिरवी मिरची, लसूण, थोडंसं मीठ, हे साहित्य लागेल. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ज्वारीचं थोडंसं पीठ घ्यायचं आहे, साधारणपणे 2 मोठे चमचे. त्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होऊ नयेत अशा पद्धतीनं. तर बघा, आता आपण हे म्हणजे आईनं आता हे गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्याला आपल्याला हे ज्वारीचं पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, अगदी खमंग शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर शिजवतानासुद्धा म्हणजे गॅस चालू केला आणि आपण एका साईडला झालो असं नाही. तर जसं जसं हे पीठ शिजतं तसं तसं ते घट्ट होतं. त्यासाठी आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे, नाहीतर ते काय होतं, जे पीठ आहे ते खाली पातेल्याला चिटकून ते करपू शकतं. त्यासाठी पूर्णपणे पीठ शिजेपर्यंत आपल्याला याला सतत असं ढवळत राहायचं आहे. तर ही उन्हाळ्यामध्ये असो किंवा ताकाची आंबील खूप सुंदर लागते, ज्वारीच्या पिठाची खास करून. तर बघा, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जी वेळ अमावस्या हा सण असतो, त्या सणामध्ये तर ही आंबील अतिशय फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे या भागामध्ये, मराठवाडा या भागामध्ये. तर बघा, आता हे ज्वारीचं पीठ आपलं व्यवस्थित खमंग असं शिजलेलं आहे, चट असा आवाज येतो आहे. तर यानंतर हे शिजलेलं पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर आता हे गॅस बंद करून याला आपण एका साईडला थंड करायला ठेवलेलं आहे. तर त्यानंतर हे थंड होते तोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करूया. तर यासाठी आंबील करण्यासाठी यातच कढीपत्ता, लसूण, जिरं आणि एक हिरवी मिरची खूप नसावी, कारण की खूप तिखट आंबील पिली जात नाही, आणि थोडीशी कोथिंबीर. तर याचं थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं बारीक असं वाटण काढून घ्यायचं आहे. आणि जे ताक आहे, तर या ताकाला आपण व्यवस्थित घुसळून घेणार आहे. मग तुम्ही रवीने घुसळा किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये, ज्युसरमध्ये. तर यामध्ये आपण आता हे पीठ जे शिजवलेलं आहे ते सुद्धा थंड झाल्यानंतर यामध्ये घातलं आणि ते सुद्धा व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि याला परत एकदा आपण फिरवून घेऊयात आणि एका पातेल्यामध्ये आता हे आपण काढून घेऊयात. तर हे ताक आणि त्याच्यामध्येच हे ज्वारीचं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, थिकनेस छान आलेला आहे. त्यामध्ये आता आपण मीठ घालू. हे जे आपण वाटण काढलेलं होतं ते वाटण घातलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि थोडंसं अजून चटपटीत चव येण्यासाठी आणि पचनसुद्धा छान होतं यासाठी आपण थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. आणि बघा, या ठिकाणी आपली ताकाची मस्तपैकी थंडगार अशी आंबील तयार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कीप वॉचिंग, स्टे कनेक्टेड. थँक्यू.